मनोज जरांगे पाटलांनी तुळजापूर पंढरपूर देवदर्शनासाठी एक दौरा काढला आणि मनोज जरांगे पाटलांच्या या ताफ्यामध्ये हजारो वाहनांची संख्या वाढत गेली। एवढंच नाही तर एक प्राथमिक माहितीनुसार 3 लाख लोकांचा हा ताफा तयार झाल्याची माहिती कळते आहे। आतापर्यंत सगळ्यात मोठा ताफा हा जरांगे पाटलांचा तुळजापूर दौऱ्याच्या निमित्ताने तयार झाल्याची माहिती कळते। 3 लाख लोकांचा सहभाग आणि हजारो वाहनांची संख्या या ताफ्यामध्ये पाहायला मिळते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केली की सामूहिक उपोषण करणार आहे। हे उपोषण अंतरवली सराटीत होणार नाही तर मग मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा बांधव खरतर उपोषण करणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी सांगितली। कुणीही मुख्यमंत्री बसो, आम्ही छाताडावरती बसून आरक्षण घेणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं आणि निवडणुकीच्या निकालानंतर जरांगे पाटील थेट निघाले देवदर्शनासाठी। तुळजापूर पंढरपूर अशा पद्धतीचा हा दौरा जरांगे पाटलांनी काढला आणि दौऱ्यामध्ये खरतर बरीच चर्चा झाली। दौऱ्याच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरीच चर्चा झाली। विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली त्यावेळेला अनेक लोक नाराज झाल्याचंही बोललं जातं किंवा जरांगे पाटलांनी निवडणुकीतून जी सपसेल माघार घेतली त्यामुळे मराठा समाज नाराज झाला असंही बोललं जातं। मात्र हे सगळं जरी असलं तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीनं मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचं चित्र या तुळजापूर दौऱ्याच्या निमित्तानं पाहायला मिळतंय। जरांगे पाटील तुळजापूर पंढरपूर असं देवदर्शन करून मराठा आरक्षणाची पुढची दिशा घोषित करणार असल्याचं कळतंय। मात्र त्यांचा हा दौरा पार पडत असताना गावाखेड्यातनं कितीतरी वाहनं त्यांच्या ताफ्यामध्ये सामील झाल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावरची काही ड्रोन फुटेज, काही ड्रोन फोटो आपल्याकडे येत आहेत। आम्ही स्क्रीनवरती तुमच्यासोबत शेअर सुद्धा करतोय। हजारो गाड्या जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये सामील झाल्यात आणि एवढंच नाही तर एका प्राथमिक माहितीनुसार 3 लाख लोकांचा हा ताफा बनला जरांगे पाटलांचा। तुळजापूर दर्शनासाठी निघालेला हा ताफा 3 लाख एवढ्या संख्येचा बनल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अधिकृत आकडा या संख्येचा अजून समोर आला नाही, पण 3 लाख लोक जरांगे पाटलांच्या सोबत या ताफ्यात होते, जे की पंढरपूर तुळजापूर देवदर्शन घेऊन जरांगे पाटलांचा हा ताफा आणि त्याचा समारोप आता होताना पाहायला मिळतोय। जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीनंतर देवदर्शनासाठी काढलेला पहिला ताफा म्हणता येईल हा जरांगे पाटलांचा आहे आणि प्रचंड मोठा हा ताफा बनलाय। महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद आणि मराठ्यांची पोरं सुद्धा या ताफ्यात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। हजारो वाहनं आणि 3 लाख लोकांचा हा ताफा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। जरांगे पाटलांचं मार्केट संपलं, जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला, अशा पद्धतीने ज्या बातम्या पसरल्या जात होत्या त्या बातम्यांना कुठेतरी ही एक मोठी चपराक म्हणावं लागेल। आजही जरांगे पाटलांचं मार्केट शाबूत आहे। गेली 2 वर्ष झालं या माणसानं मराठा आरक्षणासाठी जे रान पेटवलं ते रान अजून शांत व्हायला तयार नाही आणि तेवढीच ताकद आजही जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहते। जरांगे फॅक्टर फेल ठरणार नाही याचीच ही शाश्वती देताना पाहायला मिळते। मंडळी, तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राइब करून ठेवा।